नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। माहिती आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। हे बघू शकतात, हे मक्का पीक आहे। कारण आपला मक्का पीक आहे बघू शकता, कारण की कुठं छोटं कुठं मोठं दिसतंय, कारण आपल्याला पाणी वगैरे भरतोय आता। कारण जो आपला स्वतःचा मक्काचा प्लॉट आहे, कारण इकडचा आहे, कारण छान प्रकारे, कारण की इथे उन्हाळे कांदे वगैरे चांगले निघाले होते। आणि जिथं छोटं मक्का आहे तिकडच्या साईडला तो प्लॉट आहे, कारण की तिथं उन्हाळे कांदे वगैरे निघाले नाही। आणि इकडचा प्लॉट आहे, कारण हा मकाचा प्लॉट आहे आणि हा पण मकाचा प्लॉट आहे। एके दिवशी पेरला आहे, इकडचा पण इकडचा हा दुसरा शेतकरी बांधवाचा मकाचा प्लॉट आहे। आणि आपण बघू शकता, कारण की याच्यामध्ये बघू शकता, कारण काय आहे, माती जर जिवंत असली, तुमची मातीमध्ये ताकद असली तर कुठल्याही पीकला अपडेट करू शकतो। मातीमध्ये जी ताकद असतो, कारण की सेंद्रिय कर्ब वाढण्याची गरज आहे। कारण इथं भाव मक्का पीक बघू शकता तुम्ही, कुठं छोटं कुठं मोठं। कारण आजूबाजू बांधचा शेतात आहे, दुसरा शेतकरी बांधावाचा मक्काचा प्लॉट आहे हा, आणि हा आपला आहे। कारण याच्यामध्ये जे कॅनिफी वगैरे पानांमध्ये जी तेजपणा आहे, एकदम तेज वगैरे पण आहे। आणि त्याच्यामध्ये कुठं म्हणजे असं थोडंफार जिथं असं म्हणजे कॅनिफी वगैरे आणि आजूबाजूला एकदम असं हे गेलं आहे। कारण काय, शेतकरी बांधव कुठे आपली मातीवरती काम करत नाही। तुम्ही जर मातीवरती काम केलं तर तुमची कुठल्याही प्रकारची याच्यावरती आळाई वगैरेचा स्थिपवर तर कुठल्याही प्रकारचा फवारा मारण्याची गरज हे समजून घेतलं पाहिजे शेतकरी बांधवांनी। तुम्ही जर मातीमध्ये जी गुणवत्ता असतो, तुमचा प्लॉट असो, तुम्ही जर दरवर्षी जर कुठल्याही प्रकारचं म्हणजे 3 एकर क्षेत्र करत असेल तर 2च एकर करायचं। कारण का असतो 2च एकरमध्ये जास्त म्हणजे मातीमध्ये जे आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्यास जी मदत वगैरे होते ते केली पाहिजे। सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी म्हणजे जेवढी कमाई वगैरे आपली उत्पन्नात निघत नाही, तेवढी उत्पन्नात तुमची 1.5 एकर किंवा 2 एकरमध्ये निघू। मग शेतकरी बांधवांचे काय असते, मेहनत वगैरे वाया गेली असते। कारण आपण बघू शकतो, आता हा जरी माझा मक्काचा प्लॉट एक दिवशीचा पहिला, याच्यामध्ये थोडीफार चांगली उत्पन्न वगैरे निघू शकते आणि याच्यामध्ये उत्पन्न वगैरे निघू शकते। मेहनत सेम आहे, इकडं पण मेहनत आहे तिकडे पण मेहनत आहे। मग आपण काय काम करणार, मातीवरती काम करा, मातीला खायला घाला। कारण की मक्कामध्ये जे तेजपणा आहे ते हे बघू शकतात, आपला एकदम हिरवागारपणा आहे मक्कामध्ये, इकडे एकदम असा तेजपणा नाही। एकच दिवशी मक्का वगैरे पेरले आहे तेच आहे। कारण आपण म्हणजे आजपासून पाणी जस्ट लावायला सुरुवात करते, पण उद्यापासून पाणी वगैरे लावणार आहे। आणि त्याच्यामध्येच मातीमध्ये ताकद वाढवा हेच आहे। कारण शेतकरी बांधवाचा दिवसेंदिवस असा प्रश्न आहे, कारण बरंच युवा तरुण मुलं वगैरे शेती करायला उतरते। तरुण मुलं वगैरे म्हणजे आता शेती करा, कारण की ते म्हणत शेती पुरवडत नाही। का कारण असं, तुम्ही मातीवरती काम केलं तर मातीला जर तुम्ही 4 एकर करणार तर 2 एकर केलं, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणार, त्याच्या तर उत्पन्नामध्ये एकदम छान प्रकारे वाढ वगैरे। माहिती आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा। धन्यवाद।